पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण या 25व्या श्लोकामधील पहिल्या चरणातल्या पहिल्या भागातील काही शब्दांचा विचार केलेला आहे आणि आजही आपण या 25व्या श्लोकामधील पहिल्या चरणातील पहिल्या भागाचा विचार करणार आहोत। असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैतवर्जिता, अस्मिती शब्द विद्धोयम समाधी सविकल्पक। समाधी हा परमार्थातला सर्वोत्कृष्ट बोध आहे। समाधी साधनं हा परमार्थामध्ये खरं तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे। योग मार्गामध्ये सुद्धा समाधीला सर्वात जास्त किंमत आहे। म्हणजे समाधीपर्यंत जर एखादा साधक पोहोचू शकला तर योग मार्गामध्ये त्याला सर्वश्रेष्ठत्व मानलं जातं। ज्ञान मार्गामध्ये सुद्धा समाधी प्राप्त करणं हा सर्वोत्कृष्ट बोध आहे। फक्त ज्ञान मार्गामध्ये आणि योग मार्गामध्ये समाधीमध्ये जो फरक आहे याचा आपण विचार केलेला आहे। आपण या ठिकाणी आता ज्या समाधीचा अभ्यास करीत आहोत ती समाधी म्हणजे सविकल्प समाधी आहे। विकल्पासह असल्यामुळे हिला सविकल्प असे म्हणतात। विकल्प म्हणजे जे योग्य नाही त्याला विकल्प म्हटलं जातं आणि तरी सुद्धा ते आपण करीत आहोत, तर याच्यामध्ये काही तोटा आहे असं म्हणता येत नाही। तर योग्य असलेल्या समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला विकल्पासह समाधीचा अभ्यास करावा लागतो, म्हणून आपण अभ्यास करीत आहोत। त्यातील ही शब्दानुविध सविकल्प समाधी आहे, म्हणजे या समाधीमध्ये शब्दाचा उपयोग करण्यात येत आहे। तर या शब्दांमध्ये जे महत्त्वाचे शब्द या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवान श्री आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले आहेत ते आपण पाहत आहोत। पहिला शब्द आपण असंग याचा विचार केला होता। पहिल्या शब्दाचा विचार केल्यानंतर आपण दुसरा भाग जो आहे म्हणजे सच्चिदानंद या शब्दांचा विचार करीत आहोत। असंग जो आहे तोच सतरूप आहे याचा आपण विचार केलेला आहे, कारण असंग जो आहे तो कशाशी असंग आहे याचा आपण अभ्यास केला। असंग जो आहे त्यालाच सतरूपता आहे, जो असंग नाही त्याला सतरूपता नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं। ज्याप्रमाणे समुद्रावर पाणी, त्या पाण्यापासून फेस तयार होतो, तर त्या फेसामध्ये पाणी नसतं, पण त्या पाण्या व्यतिरिक्त त्या फेसाला अस्तित्व नसतं, पण फेसामध्ये पाणी राहत नाही आणि पाण्याशिवाय फेस तयार होत नाही। हे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे जो भगवंत आहे त्या भगवंतावर हे जगत आहे, पण जगत म्हणजे भगवंत नाही, म्हणून आपल्याला हा विचार करावा लागतोय। तर एका अभ्यासानुसार हेनादिवत असे जे शब्दशास्त्र असतात त्या अभ्यासानुसार आपल्याला फेस बाजूला करावा लागेल आणि पाणी जे आहे त्याचा स्वीकार करावा लागेल। म्हणून असंग असं म्हटल्यानंतर कशाशी असंग आहे, तर फेस हा शब्द ज्यासाठी येतो त्याच्याशी आपण असंग आहोत। तर जीव जो आहे तो अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींपासून वेगळा आहे, म्हणजे सर्व वृत्ती ह्या त्या असंग असलेल्या जीवापासून वेगळ्या आहेत आणि सर्व वृत्ती ह्या त्या फेसाप्रमाणे आहेत, म्हणून त्या वृत्तींमध्ये तो असंग असलेला साक्षी सापडू शकत नाही। म्हणून जिथपर्यंत आपल्याला वृत्तीमध्ये आपण आहोत असं वाटतं तिथपर्यंत आपल्याला आत्मा किंवा तिथपर्यंत आपल्याला साक्षी लक्षात येऊ शकत नाही, कारण आपण शोध जर फेसामध्ये घेतला तर पाणी सापडणार नाही। त्याप्रमाणे शोध जर आपण आपला स्वत्व आपण ज्याला म्हणतो किंवा स्व जो आहे किंवा मी जो आहे
किंवा त्याला आपण साक्षी म्हणतो, याचा शोध जर आपण वृत्तीमध्ये घेतला तर त्या वृत्तीमध्ये तो सापडणार नाही. वृत्तीपासून निर्माण झालेल्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये तो सापडणार नाही. आणि आपण जवळजवळ सर्व आयुष्य वृत्ती आणि त्याच्या पुढे असलेला जो प्रपंच आहे त्याच्यामध्येच अभ्यास करत असतो, त्याचाच शोध घेत असतो. मग काही असो, आपल्याला सुख शोधायचं असेल तरी सुद्धा, आपल्याला काही ज्ञान शोधायचं असेल तरी सुद्धा, काही आपल्याला जे काही शोधावं वाटतंय ते आपण कशात शोधतोय? वृत्ती आणि त्याच्या पुढे असलेला सगळा प्रपंच याच्यामध्ये शोधतोय. तर आपण शोध कशाचा घेतो नक्की? एक तर आपण सुखाचा शोध घेतो, एक तर आपण काहीतरी ज्ञान शोधतो, किंवा एक तर काय खरं आहे हे शोधतो. म्हणून 3 गोष्टी आपण शोधतो. खऱ्या तर 3 गोष्टीचा शोध सगळं जगत करतंय. सगळं जग कशाच्या पाठीमागे आहे? 3 गोष्टीच्या पाठीमागे आहे. एक म्हणजे खरं काय, म्हणजे सत्ता, सत. दुसरं काय? ज्ञान. आणि तिसरं म्हणजे सुख. या 3 पलीकडे जगामध्ये कोण काय शोधतंय? कोणाची धावपळ या 3 व्यतिरिक्त आहे? काहीच नाही. सगळ्यांची धावपळ याचसाठी आहे. मग ज्याला जे ज्ञान हाताला लागतंय, ज्याला जे सुख हाताला लागतंय, ज्याला जे सत्ता हाताला लागते, तो त्याला खरं समजतो आणि तो ती खरी समजून त्याच्यातच गुरफटून राहतो. आणि दुसरे सुद्धा त्याच्याकडे बघून हेच खरं आहे असं समजतात आणि त्याच्यात गुरफटून जातो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला असं वाटतं की या गावाची सत्ता जर आपल्याला मिळाली तर छान आहे, तर बरं आहे, आणि म्हणून तो त्या गावाच्या सत्तेसाठी प्रयत्न करतो. गावाची असो, देशाची असो, जगाची असो, कोणाची असो, त्रिलोकाची असो. म्हणजे काही लोक घरामध्ये सत्ता आपली असेल असं प्रयत्न करतात. आपल्याला पण वाटतं आपल्या घरामध्ये आपली सत्ता पाहिजे, वाटतं आपल्याला, नकळत कळतपणे वाटतं, सगळ्यांना वाटतं. आपला सहज हा भाव आहे. कुठेही जरी गेलं तरी आपल्याला असं वाटतं की आपलं तिथे काय पाहिजे? वर्चस्व पाहिजे. मलाही असं वाटतं, तुम्हालाही तसं वाटतं, सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं काय पाहिजे? वर्चस्व पाहिजे, म्हणजे आपली सत्ता पाहिजे. हा सहज भाव आहे. आणि घरापासून सुरू होऊन तर तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत कुठेही जा, सगळ्यांचा हाच भाव आहे. प्रत्येकाला काय वाटतंय की आपलं वर्चस्व असावं. आणि हे सर्वत्रच असं असल्यामुळे आपला सहजच तो भाव आहे. कुठंच जगात असं नाहीये की ज्या ठिकाणी कोणाला सत्ता नको आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला सत्ता नको आहे, किंवा मी म्हणेल की मला सत्ता नको आहे. पण आपण कुठल्या सत्तेविषयी नको म्हणतोय? मी म्हणत असेल मला भारताच्या पंतप्रधान व्हायचं नाहीये, मला भारताची सत्ता नको असं मी म्हणत असेल, म्हणजे याचा अर्थ असा होतो का की मला सत्ता नको आहे? भारताचा पंतप्रधान होणं ही सत्ता मला नको असेल, पण माझ्या घरामध्ये माझं वर्चस्व राहावं ही सत्ता तर मला हवीच. मी म्हणेल असं या 4 लोकांनी ऐकावं ही सत्ता मला पाहिजेच आहे. बरं, माझं कोणीच नाही ऐकलं तर कमीत कमी माझ्या नवऱ्याने माझं ऐकावं, माझ्या बायकोने माझं ऐकावं, माझ्या मुलाबाळांनी माझं ऐकावं, एवढं तरी वाटतंच मला. म्हणजे आपल्याला आपली सत्ता असावी असं इतके सहजपणे वाटतंय की ह्याला कोणी थांबवूच शकत नाहीये. असं कोण आहे का? म्हणजे इथे बसलेलं कोण आहे का असा? माझ्या सकट इथे कोण असा आहे की जो म्हणेल की नाही मला कुठलीच सत्ता नकोय, असं कोण म्हणेल? कोणीच नाही. आपल्या प्रत्येकाला तसंच वाटतं. मग एखाद्याला म्हटलं अरे असं काही नसतं, असं नको, तो म्हणेल मग हे जगण्यात अर्थ काय? काय वाटेल मग? आपलं जर वर्चस्व कुठंच नसेल जगात तर आपल्या जगण्यात अर्थ काय? मग जगण्यात अर्थ कधी वाटतो? जगण्यात अर्थ वाटतो जेव्हा आपलं कुठंतरी काहीतरी वर्चस्व असेल, आपली सत्ता असेल तर जगण्यात बरं वाटतं. तुम्ही माझे सगळे आता ऐकतायत म्हणून मला कसं वाटतं? बरं वाटतं. तुम्ही सगळे ऐकताय. आता तुम्ही समजा माझं नाही ऐकलं तर मला कसं वाटेल? मला माझी सत्ता डळमळल्यासारखी वाटेल. समजा तुम्ही आता सगळे बसून इथं माझं ऐकताय, आता मी काही कारणाने समजा असं काहीतरी झालं आणि तुमची सगळे उठून जायला लागले, मी सांगतोय काहीतरी आणि तुम्ही सगळे उठून जाल तर मला काय वाटेल? मला असं वाटेल की अरे माझी सत्ता डळमळली, आता गेलं, आता कसं काय व्हायचं माझं, असं वाटेल. मुलगा बापाचं जेव्हा ऐकत नाही तेव्हा बाबाला काय वाटायला लागतं? बाप असा एकदम परेशान होऊन जातो. का? कशामुळे? त्याला मुलगा ऐकत नाही हे दुःख नसतं खरं. मुलगा ऐकणार का नाही ऐकणार त्याच्या प्रारब्धावर ठरलेलं आहे. पण दुःख ह्याला कसलं होतं? त्याला ती सत्ता पाहिजे असते. त्या जीवावर त्याला काय करायचं असतं? आपला हक्क गाजवायचा असतो, म्हणजे सत्ता पाहिजे असते. मुलगा असो किंवा मग बायको असो, नवरा असो, नातेवाईक असो, शेजारचा असो, कोणी असो, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपली काय पाहिजे? सत्ता पाहिजे. मग ही सत्ता पाहिजे हा भाव चुकीचा आहे का बरोबर आहे? सत्ता म्हणजे सत आणि सत्ताचा संबंध आहे. सतचा विचार आपण मागील वेळेस वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आपण त्याच सतचा आता सत्ता या रीतीने विचार करतोय, कारण की
आणि सत्ता एकच शब्द आहे. कारण अमृत अनुभवामध्ये सत्ता असा शब्द वापरलेला आहे. काय केलेलं आहे? सत्ता शब्द, सत्ता, स्फूर्ती, आनंद असे 3 शब्द आहेत. तर सत हा एक अभ्यास आहे, पण याच सत शब्दाचा सत्ता या रीतीने एक अभ्यास आहे. तर आपण सत्ता या रीतीने जर विचार करू लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की जगात असा कोणीच नाही की ज्याला सत्ता नको आहे. आता कुठली सत्ता पाहिजे हा प्रत्येकाचा विषय मात्र काय वेगळा आहे. मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे असा प्रश्न तयार होतो. कारण एकही जीव याच्यातून वजा करता येत नाही. एकही जीव याच्यातून वजा करता येत नाही. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा नाही आणि एखादी मुंगी सुद्धा नाही. मुंगीला सुद्धा सत्ता पाहिजे असते. त्यामुळे ह्याच्यातून कोणालाच वजा करता येत, माणसांना पण वजा नाही करतात. माणसांमध्ये कुठल्याही माणसांना वजा नाही करता येत. म्हणजे एखादा जर म्हटलं नाही नाही आम्हाला काहीच नकोय, आम्हाला कसलं काहीच नकोय असं म्हणतोय एखादा, म्हणतो तो, पण तसं नसतं काही. म्हणजे मी जरी म्हणालो की मला सत्ता नको आहे तरी तुम्हाला जी वाटते ती नको असेल, पण मला वेगळी कुठली तरी सत्ता पाहिजे असते. पण सत्ता पाहिजेच असते. सत्ता म्हणजे आपलं कोणीतरी ऐकावं, ह्याला म्हणतात सत्ता. हे चुकीचं आहे का बरोबर आहे असा प्रश्न तयार होतो. अख्खं जग करतंय म्हणजे बरोबर आहे असं विचारात घेऊ शकतो आपण. जगामध्ये असं कोण आहे की जो या सत्तेच्या पाठीमागे नाही, असं कोण आहे? मग कोणच जर असं नाहीये तर मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे? समजा तुम्हाला उत्तर सांगता येत असेल तर तुम्ही सांगू शकता. बरोबर वाटत असेल तर असं बोट करा, आणि चुकीचं वाटत असेल असं बोट करा, आणि कोणाला दिसत नसेल तर असं करायचं जवळ. असं केलं की समजायचं बरोबर, असं केलं समजायचं. शेजारच्याला मागच्याला कोणाला कळायचं नाही. इकडच्या लोकांनी इकडे ह्या साईडला करायचं, इकडे मला सगळेच दिसत आहेत त्यामुळे काही मला कळत. तुमचं मत तर चुकीचं आहे का बरोबर आहे? आता आपलीच आपण चूक कशी म्हणावी? आपण चूक करतो म्हणजे आपण जे करतो त्याला चूक कसं म्हणावं? मी जे करतो ते बरोबरच असं जगात कोणाला वाटतं? असं जगात कोण आहे माझ्या सकट? मी बऱ्याच वेळा सांगत होतो, तुम्ही जरी म्हटलं तरी मी तुम्ही शब्दामध्ये आपण असतो है ना. तर माझंच बरोबर आहे असं प्रत्येकालाच वाटतं, कोणालाच असं वाटत नाही की माझं चुकीचं. त्यामुळे आपल्याला जी सत्ता वाटते ती बरोबरच वाटते, आपल्याला चुकीची थोडी वाटते. आणि मग एखाद्या सत्तेसाठी 2 लोक धावतात, एखाद्या सत्तेसाठी 4 लोक धावतात, एखाद्या सत्तेसाठी हजारो लोक धावतात. जसं पंतप्रधान हे पद जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे हजारो लोक धावतात. सगळे पोहोचू शकत नाही तिथपर्यंत, पण धावतात. एखादं काहीतरी मिळवायचं असेल त्याच्या पाठीमागे किती धावतात? जगातला 1 नंबर श्रीमंत मनुष्य व्हावा असं एखाद्याला वाटत असतं. म्हणजे सत्ता तेवढी, संपत्तीची त्याची सत्ता असते. तर सगळ्यात मोठा श्रीमंत मनुष्य व्हावा म्हणून जगात किती लोक प्रयत्न करतात? हजारो लोक प्रयत्न करतात, त्यांना ती सत्ता पाहिजे असते. तर असं प्रत्येक जण रात्रंदिवस या सत्तेच्या नादामध्ये. आणि ही सत्ता कुठली आहे? ही सत्ता नाही. अडचण काय? आपण ज्या सत्तेच्या पाठीमागे धावतोय कळत आणि नकळतपणे जन्माला आल्यापासून आतापर्यंत आणि कदाचित इथून पुढे, ती सत्ता म्हणजे ही सत्ता नाही. म्हणून मग काय करावं लागेल? आपल्याला या सत्तेचा नाद सोडला पाहिजे. कुठल्या? ज्या सत्तेच्या पाठीमागे आपण धावतोय त्या सत्तेचा काय करावं लागेल? आपल्याला त्याचा नाद सोडावा लागेल. हे कोण सोडेल? आपण सोडणार. दुसरं काय सोडणार? ते आपल्यासाठी दुसरं कोण काय करेल याच्यात? काहीच करू शकतो. आपण स्वतः प्रयत्नपूर्वक विचार करून हा नाद सोडायला पाहिजे की या सत्तेच्या पाठीमागे लागलो. कारण आपण ज्या ज्या सत्तेच्या पाठीमागे लागलोय कळतपणे नकळतपणे, त्या सगळ्या सत्ता वृत्तीपासून पुढे, वृत्ती आणि त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेला प्रपंच याच्यामध्येच आहेत. जेवढ्या काही सत्ता आपण विचारात घेऊ त्या सगळ्या सत्ता कुठून कुठे आहेत? वृत्ती आणि त्याच्या पुढे सगळ्या. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणालो की मला घरात काहीतरी किंमत असावी, मला घरातल्यांनी सगळ्यांनी विचारावं, माझं मत घ्यावं, माझं थोडं तरी ऐकावं, असं जे वाटतं आपल्याला कमी अधिक सगळ्यांनाच वाटतं. तर हे सगळं जे आहे ते कुठे आहे? ते वृत्तीच्या पुढे आहे फार. ह्या शरीरावर माझं वर्चस्व, हे शरीर मी म्हणाल तसं चालावं असं आपल्याला वाटतं. बरं, चालत नाही ते, पण आपलं वाटतं. आपल्याला वाटतं की ह्या शरीराने माझ्याप्रमाणे एक काम केलं पाहिजे. आणि आपण ह्याला जन्माला आल्यापासून काही काळ तर आपल्याला कळत नाही ते, पण नंतर आपल्याला जसं कळायला लागतं आणि लोक आपल्याला शिकवतात की तू ह्याला तुझ्याप्रमाणे शिकव.
आणि आपण पुढे ह्याच्याकडून आपल्याला जसं पाहिजे तसं काम करून घेतो ह्याच्याकडून. म्हणजे ह्याला बसवायचं, ह्याला उठवायचं, आणि हे पण बऱ्याच दिवस ऐकतो आपलं. कारण सत्ता जेव्हा जगातला कुठलाही जीव कशावर तरी जेव्हा सत्ता गाजवतो तेव्हा काही काळ गाजवतो. तसं या शरीरावर सुद्धा आपल्याला काही काळ काय करता येते, सत्ता गाजवता येते. काही काळ गाजवतं. कुठपर्यंत गाजवता येते? हे शरीर आपलं कुठपर्यंत ऐकतं? कुठपर्यंत ऐकतं हे शरीर आपलं? पूर्ण वेळ ऐकत नाही. कुठपर्यंत ऐकतं? एका ठराविक वेळेपर्यंत ऐकतं. हे थकल्यानंतर तो आपलं ऐकतच नाही, झोपावंच लागतं. आपल्याला झोपावंच लागतं. म्हणजे जितकंपर्यंत आपण जागे आहोत तिथपर्यंत ते ऐकतं आपलं. पण एकदा का झोप आली की संपलं. मग हे कुठं पडलेलं आहे? गटारात पडलं, अंगावर पांघरून आहे का, शेजारी कोण आहे का, काही कळत नाही. ह्याच्यावर काही आपला अधिकार राहत नाही. जेव्हा आपण झोपतो, झोपल्यानंतर ह्याच्यावर आपण सत्ता गाजवू शकत नाही. म्हणजे फक्त जागृत अवस्थेमध्ये ह्याच्यावर सत्ता गाजवता येते. ह्याच्यावर सत्ता गाजवायची ठरली तर किती वेळ गाजवता येते? फक्त जागृत अवस्थेमध्ये. झोपल्यानंतर ह्याच्यावर काही सत्ता राहत नाही. म्हणजे तुमच्या अंगावरून काही साप जरी गेला तरी कळणार नाही. तुमच्या शेजारी बसून कोणी तुम्हाला शिव्या जरी दिल्या तरी कळणार नाही. तुमची स्तुती केली तरी कळणार नाही. आता काही काही लोक म्हणतात आमची झोप एकदम जागरूक असते, आम्हाला लगेच कळतं काय आहे. म्हणजे तू किती गुंतलाय बघ. काही लोक आनंदाने सांगतात की आम्ही अजिबात गाढ झोपत नाही. आम्ही कसे झोपतो? सावध झोपतो. सावध कुठला झोपतोय? स्थूल शरीरावर तेवढी त्याला हौस आहे. काय त्याला स्थूल शरीराची हौस आहे. त्याला स्थूल शरीराची. आता एका दृष्टीने बघितलं तर बरोबर आहे, कारण की चोर आले चुकून समजा काय झालं, चोऱ्यामारे गेले, चोर आला घरातलं लुटून गेलं तर सावध झोपरी आहे असं दिसतं एका दृष्टीने ना. एका दृष्टीने पाहिलं तुम्ही सावध नाही झोपले, चोरांनी सगळं संपत्ती लुटून दिली तर त्या दृष्टीने बरोबर आहे. पण दुसऱ्या दृष्टीने आपण ज्या रीतीने विचार करतो त्या रीतीने पाहिलं तर काय, त्याचं लक्ष कुठं आहे? नीट झोपत पण नाही. झोपला तरी त्याची सत्ता कुठं गाजवण्याची इच्छा आहे स्थूल देहावर. अशी परिस्थिती. जास्तीत जास्त लोकांची ह्याच्यावर सत्ता चालत नाही कुठं झोपल्यावर. पण जागा असताना सुद्धा ह्याच्यावरची सत्ता किती काळ टिकणार आहे? किती काळ ह्याच्यावर सत्ता गाजू शकतो आपण? किती वेळ, किती वर्ष? एका ठराविक वयापर्यंत गाजवता येत. एका ठराविक वयापर्यंत. मग हळूहळू सुरुवातीला वाटतात की आपले केस फार मस्त आहे, छान आहेत, भांग पडलं की छान दिसतंय. मग हळूहळू सुरकुते पडायला लागतात अंगावर. हळूहळू झालंच राहायला लागते फक्त शिल्लक. चांदोबा उगवायला लागतो हळूहळू बरंच काय काय व्हायला लागतं ना. गेरुवा माकड होतो शेवटी. काय होतं असं ज्ञानदेवांनी म्हटलं. काय होतो तो? ज्ञानेश्वरांनी होईल त्याच्यामधलं काय होतो तो? माकडासारखा होतो. म्हणजे गेरुवा माकडाचे असे सगळं शरीर सुरकुत्या पडलेलं आणि अत्यंत भयानक असतं. कसं तरी असतं. माकडाकडे नीट बघा. माकड लांबून पाहिलं की फार बसतं वाटतं, पण जवळून नीट बारकाईने बघितलं की लक्षात येतं की माकडाचं शरीर पूर्ण काय आहे, त्या चेहरा त्याचा पूर्ण असं सुरकुत्या वगैरे पडलेला असतो. तसं म्हातारपणे सगळ्यांचं होणार आहे. म्हणजे काय पण म्हाताऱ्यांनाच असं म्हणतोय असं नाही, तारण्यांचं सुद्धा असंच होणार. फक्त गोरा असेल तर चिंपाची माकड होईल आणि गौरवर्णीय काळा असला तर गेरुवा माकड होईल. एवढंच फरक आहे. त्याच्या पलीकडे माकडच होईल हे नक्की आहे की नाही. मग माकड खोकड झाल्यानंतर उपयोग नाही काही. म्हणून माकड खोकडासारखी अवस्था होण्याच्या आधी सावध व्हायला लागतं. पण हे कळत नाही. कारण का? सत्ता याच्या बाहेरच्या गोष्टींवर सत्ता गाजवावी वाटते. हा तर फार दुर्दैवाचा भाग आहे. ह्याच्यावर सत्ता गाजवावी वाटते. लोक म्हणतात मग ह्याच्यावर पण सत्ता नाही गाजवायची म्हणजे काय करायचं आहे? मग बघ तुला काय जमतं तसं गाजवायचं. किती काळ गाजवशील? एक वेळ अशी येईल की हे सांगून देतात आपल्याला की तू काही माझ्यावर अधिकार गाजवू शकत नाही. आता मी म्हणाल तसं कणायला सुरुवात कर. ठीक आहे. मी म्हणाल तसं कण म्हणजे कणणे म्हणजे माहिती ना. मग कानच दुखतं, नाकच दुखतं, डोळेच दुखतात, पायच दुखतात. मग त्याची सत्ता लक्षात येते कोणाची. आयुष्यभर याच्यावर सत्ता आपण गाजवतो. उर्वरित काळामध्ये तो आपल्याला दाखवतो सत्ता कोणाची आहे. ठीक आहे. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. म्हणजे काही दिवस ह्याच्यावर सत्ता गाजवायची आपण, आणि मग हा आपल्याला दाखवतो की तू माझ्यावर सत्ता नाही गाजवू शकत. आता गमतीचा विषय. पण आपल्याला हौस आहे. तर ह्याच्यावर सत्ता गाजवण्याचा काही विचार करायची गरज नाही. तो भाव नष्ट करायला लागेल. याच्या बाहेरच्या तर जगातल्या कुठल्याही पदार्थांना सत्ता गाजवण्याचा विचारच नसावा, कोणी असो. आणि आला तरी तो प्रयत्नपूर्वक आपल्याला नष्ट करावा लागेल. तसा विचार करावा लागेल की आपल्याला काही तो अधिकार नाही किंवा गरज नाही. आपल्याला त्याची इच्छा नाही राहिली.
जसं स्थूल शरीरावर आपण सत्ता गाजवतो तसं आपण सूक्ष्म शरीरावर पण सत्ता गाजवतो, तसं वृत्तीवर पण सत्ता गाजवतो. वृत्तीवर म्हणजे वृत्तीमध्ये जे द्वंद्व आहे त्याच्यापैकी कशावरती सत्ता गाजवतो. उदाहरणार्थ एखाद्याला वाटत असते मी पुण्यवान आहे, मग पुण्य जे आहे ह्या पुण्य नावाच्या वृत्तीवर किंवा पुण्य नावाचं जे काही सूक्ष्म अवस्था आहे ह्या पुण्य नावाच्या वृत्तीवर तो सत्ता गाजवतो. मी पुण्यवान आहे, त्याची सत्ता कुठे असते. मी श्रीमंत आहे, मी नवरा आहे. मी नवरा आहे असं एखादा म्हणतो तेव्हा तो काय करत असतो, खरं तर तो सत्ता गाजवत असतो कोणावर, बायकोवर. मी बाप आहे असं म्हणताना कशावर सत्ता गाजत असतो, मुलांवर सत्ता गाजत असतो. मी श्रीमंत आहे असं म्हणत असताना त्या संपत्तीवर सत्ता गाजत असतो. पण संपत्ती याला लोळवते हे त्याला कळत नाही बरं. संपत्तीवर सत्ता गाजवतो की मी कोण आहे, मी श्रीमंत आहे, मी लखपती माणूस आहे, मी करोडपती आहे, मी अमका आहे असं म्हणतो हा. आता हा संपत्तीवर सत्ता गाजवतो, त्याला संपत्ती याच्यावर सत्ता गाजवत असते. संपत्तीने त्याला फिरवलेलं असतं बरंच, त्या संपत्तीच्या जबड्यात तो आलेला असतो. खरं तर त्याला लक्षात आलेलं नसतं. आता वडिलोपार्जित एखाद्याकडे असेल त्याचा निराळा विषय, तो त्या सत्तेत तो त्याच्यात गुंतलेला असेल असं नाही, पण बऱ्यापैकी सगळेच त्यात गुंतले असतात. एखादा जरी म्हणला ना मी नवरा आहे असं म्हणलं तरी त्या बायकोने त्याला खूप घुमवलेलं असतं. एखादी म्हटली मी बायको आहे तरी सुद्धा त्या नवऱ्याने तिला बरंच घुमवलेलं असतं, पण ते लक्षात येत नाही एकमेकांना. आणि सगळेच असे असल्यामुळे आपल्याला काही चाललंय कळतच नाही. सगळेच वेडे असल्यावर कोण वेडा आहे कोण सिद्ध करायचं. सगळेच जर भ्रमात असतील, सगळेच वेडे असतील तर वेडा कोण हे सिद्ध कसं करावं, कोणी करावं सिद्ध, असा एक प्रश्न येतो. म्हणून सगळेच जर या सत्तेच्या पाठीमागे असले तर तुम्ही ही सत्ता नको, ह्या सत्तेच्या पाठीमागे नाही जायला पाहिजे, ही सांगणार कोण. ज्याला माहीतच नाहीये, ज्यांना या सत्तेमध्ये खरं काही वाटतंय, ज्यांना या सत्तेमध्ये सत वाटतंय, त्यांना या सत्तेत सत नाही हे कोण शिकवणार, हे सांगणार कोण. बरं माझ्यासारखा एखादा मनुष्य जर असं म्हणत असेल आणि मी सुद्धा त्या सत्तेतच गुंतून असेल तर माझ्या सांगण्याचा उपयोग तरी काय. मी तुम्हाला सांगतोय की सत्तेमध्ये सत मानू नका आणि मी स्वतः जर सत्तेत गुंतून असलो तर माझ्या सांगण्याचा तरी उपयोग काय. म्हणून तुम्हाला का मला असा प्रश्न नाहीये. जो कोणी या सत्तेमध्ये सत समजतो तो डुबणार, तोच डुबलेला आहे. मग तो महाराज असो किंवा साधारण माणूस असो, कोणी असो, तो त्यात डुबणार, तो संपणार, त्यात बुडणार तो. तर मी पुण्यवान आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या पुण्य कमवण्यासाठी त्या पुण्याने त्याला इतकं फिरवलेलं असतं, तो पुण्यवान म्हणतो स्वतःला. म्हणजे तो पुण्यावर माझी सत्ता आहे असं त्याला वाटत असतं. तेव्हा ते पुण्य मिळवण्यासाठी त्याला पुण्याने किती फिरवलेलं असतं. मग त्याला तीर्थयात्रा करायला लावली असेल, दान धर्म करावा लागला असेल, त्याला जे नको ते पुण्य कमवण्यासाठी त्याला करावं लागलं, तेव्हा तो पुण्यवान झाला. त्यानंतर तो त्या सत्तेवर आलेला सारखं दिसतो आणि ते कायम राहत नाही ते पण. मग पुण्य आहे का पाप आहे. मग पापी एखादा स्वतःला समजतो तेव्हा त्या पाप मी पापी आहे हे जे त्याला वाटतं त्यासाठी सुद्धा त्याने बरंच काहीतरी गोंधळ घातलेला असतो, बरेच पाप केलेले असतात, बरंच काहीतरी केलेलं असतं, तेव्हा तो पापी असं म्हणत असतो. ते पाप आहे का पुण्य आहे किंवा चांगलं आहे का वाईट आहे, सुखी आहे का दुःखी आहे, नवरा आहे का बायको आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे सगळं जे काही दिसतं या सगळ्यावर आपण आपलं वर्चस्व नकळतपणे कळतपणे दाखवत असतो आणि गाजवत असतो आणि तो प्रयत्न करतो आपण. या सगळ्याच्या नादात, या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला सत्ता खरी लक्षात येत नाहीये. काय होते, खरी सत्ता कशाची हे लक्षात येत नाहीये. म्हणजे आपण सत्ता या खऱ्या सतपासून, सतरूप असलेल्या खऱ्या सत्तेपासून काय झालोय, दूर गेलोय, बाजूला पडलोय. काही कारणाने कसं पडलो माहित नाही, पण बाजूला पडलोय. मग आता त्याच्यात जर आपल्याला परत जायचं असेल, त्या सतरूप असलेल्या सत्तेत जर प्रवेश करायचा असेल तर जी सतरूप सत्ता नाही ती ते गेलं पाहिजे. पंतप्रधान ही काही सत्ता आहे का, नवरा ही काही सत्ता आहे का, बायको ही काही सत्ता आहे का, सत नाही ती. तुम्ही माझं सगळे ऐकताय ही काही सत्ता आहे का. मी जर असं समजून बसलो तुम्ही सगळे माझे ऐकताय तर खरंच ऐकताय का, हे सत समजून बसलो तर योग्य आहे का. आता ऐकताय उद्या नाही ऐकणार, सांगता येत नाही ना. आज जो मनुष्य आपला ऐकतोय असं वाटतं, म्हणजे आपली त्याच्यावर सत्ता आहे असं वाटतं, तो उद्या कदाचित आपला ऐकणार नाही किंवा ऐकेलही, काही सांगता येत नाही. पण आपण त्यासाठी आपली सत्ता गाजवायची काही कारण नाही. म्हणजे मी तुमच्यावर सत्ता गाजवत बसलो तो उपयोग काय.
तुम्ही माझं ऐकावं, तुम्ही माझं ऐकता, अशी सत्ता मी गाजवण्याचं कारण आहे. ह्याच्यात मी सत का मानावं? तुम्हाला वाटलं तुम्ही ऐकता, मला नाही वाटलं तर नाही ऐकलं. असं मी जर लक्षात घेतलं तर माझी तुमच्यावर सत्ता आहे का काही? आणि तुम्ही माझं ऐकता ह्याच्यात मी सत मानून बसेल काय? आता दिसतंय खरं की तुम्ही सगळे माझे ऐकताय, हे सत आहे का? हे सत आहे का? बरं, सत असलं तरी राहील का? काही सांगता येत नाही ना त्याचं काय. म्हणजे ऐकत जरी असला तरी असंच राहील असं मानता येत नाही. किंवा मी ते तुम्ही ऐकताय आणि माझी मग ही सत्ता, हे माझे ऐकणारे लोक, असं जर मी समजत बसलो, मी समजलो आणि तुम्ही समजा मी मरेपर्यंत तुम्ही ते ऐकलं असं धरूया, तर फसलो कोण? आपल्या मुलाने आपलं मरेपर्यंत समजा ऐकलं तर फसलो कोण? तो ऐकणारच होता, त्याचं प्रारब्ध आहे. पण फसलो कोण मग? आणि नाही ऐकलं तरी फसलो कोण? मग तो ऐकतो का नाही ऐकतो ह्याला किंमत नाही. तुम्ही सत्ता समजताय का नाही समजत याला किंमत. तर त्याच्यावर आपलं काय ठरणार आहे? त्याच्यावर आपलं या सतकडे जाणं ठरणार आहे. म्हणून या सतकडे जायचं असेल, म्हणजे या सतची सत्ता आपल्याला हवी असेल, तर आपल्याला या सगळ्या सत्तांचा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे, त्यांच्यापासून बाहेर पडायला. कुठल्याही सत्तेच्या पाठीमागे लागणे नाही. कुठलीच सत्ता नाही, कुठलीच म्हणजे कुठलीच नाही. कुठपासून कुठपर्यंत? आतमध्ये वृत्तीपासून तर त्याच्या पुढे वृत्तीच्या पुढे मांडलेला प्रपंच ब्रह्मलोकापर्यंत असतो. कुठलीच सत्ता नको आपल्याला. आपल्याला कुठली सत्ता नको आहे? त्या सत्तेसाठी आपला काहीच हट्ट नाही. म्हणजे आपण असं का असं, असं का असं, काही नाही, काहीच नाही. असं एकदा झालं की मग जी सत्ता राहील ती सत्ता महत्वाची. सत्ता कुठली महत्वाची आहे? कुठल्याही प्रकारची सत्ता दिसली नाही की जी सत्ता राहते ती सत्ता महत्वाची. पण आपल्याला कुठली तरी सत्ता काय दिसावी लागते, आणि ती सत्ता दिसली तर आपल्याला बरं वाटतं. आणि आपले जर कोणी असत्ता सिद्ध करायचा प्रयत्न केला तर आपल्याला भयंकर चीड येते, दुःख होतं. आपली जर सत्ता कोणी काय केली, ढासळवली, आपली सत्ता नाहीये हे जर कोणी सिद्ध करू लागलं तर आपल्याला त्रास होतो. बरं, एकट्याच आपल्या समोरचं तसं केलं तर ठीक आहे, पण सगळ्या चार चौघाचं तसं झालं तर फारच दुःख होतं, फार वाईट वाटतं. आपल्याला आपली सत्ता एखाद्याने चार चौघातच ढळमळीत केली तर आपल्याला दुःख होतं, त्याचं वाईट वाटतं. मग ह्याला उपाय काय? ह्याला उपाय हा आहे की स्वतःलाच फक्त शिकवत राहणे की आपल्याला कशाची सत्ता काही नाही. कोणी आपलं ऐकावं? जगात आपलं कोणीच ऐकलं. कोणी ऐकावं का कोणी न ऐकावं हा आपला विषय नाही. काय पाहिजे? जगातलं कोणी आपलं ऐकावं, कोणी ऐकावं का नाही ऐकावं हा आपला विषय नाही. ज्याला ऐकायचं ते ऐकू दे, ज्याला नाही ऐकायचं ते नाही करायचं. आणि असं कोणाला म्हणावं आपण? नाही, हे कुठल्या कुठल्या पदार्थांना लागू आहे? सगळ्या वृत्तीपासून त्याच्या पुढे पडलेल्या सगळ्यांना लागू आहे. शरीराने सुद्धा आपलं ऐकलं तर ह्याला बस म्हणायचं. बसलं तर ठीक आहे, बसलं तर ठीक आहे. काही वेळांचं म्हटलं दुखतंय पाय, काय नाही, उठायचं, काय करणार? ह्याच्या पुढे काय चालणार आहे आपलं? त्यामुळे ह्याला किती वेळ तुम्ही दाबून ठेवणार? पण तरुण याच्यापर्यंत ह्याला, म्हणजे एखाद्याला म्हटलं 2 तास बस, तो तरुण असेल तर बसणार नाही. पण म्हातारा असला त्याला म्हटलं बस अर्धा तास, तर त्याला जरी वाटलं की या शरीराला बसून ठेवा अर्धा तास तरी बसू शकत. त्याचे पाय दुखणारच, पाय दुखणार, गुढी दुखणार. कारण आता त्याची सत्ता संपत चालली ना. आता शरीराची सत्ता दिसायला लागली. तसं जिथपर्यंत साहेब पंतप्रधान असणार तिथपर्यंतच लोक ऐकणार. लोकांना कळलं आता संपलं पंतप्रधान, तर मग पुढं तो कुठं गेला, कोण शेजारून गेला तरी कोण बघणार का? बघतील कोण? लक्ष देणार? कोणी लक्ष देणार नाही. कुठपर्यंत लक्ष असतं? फक्त जिथपर्यंत सत्ता. अशी जर जगातली सत्ता ही अशी फसवी आहे तर काय या सत्तेच्या पाठीमागे लागावं आपण? त्याच्या पाठीमागे धावणं तर जाऊ देत, त्याचा विचारही करायची गरज नाही. तो विचार येत असला तरी तो संपवणं गरजेचं आहे. तर आपण सत्तावान आहोत हे लक्षात येण्यासाठी आपण ज्या सत्तेच्या पाठीमागे लागलो त्या सत्ता बरोबर आहेत का चुकीचं हे शोधावं लागतं. त्याचा विचार करावा लागेल आणि त्या सत्तेच्या आपण पाठीमागे न लागण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रत्येकाने. असं केलं की तुम्ही खूप शांत स्थिर होऊन जाल, खूप शांत स्थिर होईल. इतके शांत स्थिर व्हाल की त्याला काही विचारता सोय नाही. कारण आपण सगळ्यात अशांत खरं त्याच्यामुळे असतो. आपलं कोणीतरी ऐकलं असं वाटतं आणि आपलं कोणीतरी ऐकत नाही, मग आपल्याला फार वाईट वाटतं.
आपल्याला ह्या पदार्थांवर ह्याच्यावर सत्ता गाजवता येईल असं वाटतं आणि तसं होत नाही, मग दुःख होत. शरीराला ज्या यातना होतात, म्हणजे ह्याला रोग लागलेले जे यातना होतात, त्याच्यापेक्षा जास्त यातना आपल्याला हे आपलं ऐकत नाही म्हणून होतं. आपल्याला असतं चालायचं, आणि हे म्हणतं काय आता नाही शक्य. मग आपल्याला ह्याला शक्य नाही म्हणून यातना होतात का आपल्याला सत्ता गाजवायची असते ती जमत नाही म्हणून यातना होतात जास्त. म्हणजे पाय दुखतात तर पायाच्या दुखण्यामुळे यातना होतातच, ते नाही म्हणत नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त यातना कुठल्या असतात आपल्याला याच्यावर सत्ता गाजवायची असते, याला चालवायचं असतं, पण हे चालू शकत नाही, आणि मग आपल्याला होतं यातना. म्हणजे यातना डबल आपल्या होतात. म्हणजे जसं शरीराचं आहे तसं जगातल्या जिथे जिथे आपण सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो तिथे त्याचं नाही झालं, तसं काही कारण नाही होणार. जसं शरीर वृद्ध झालं की तसं होणार नाही, त्याला कारण आहे, ते निमित्त, काहीतरी निमित्त कारण आहे की शरीर वृद्ध झालं म्हणून ते त्या आपला सत्ता चालू देत नाही. तसं जगातल्या कुठल्याही गोष्टी आपण जे सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो तिथे तसं होणारच का याची काही गॅरंटी नाही. जसं आपण म्हटलो की मी पुण्यवान राहणार, काय ठरवलं आपण, मी पुण्यवान असणार. आता असं म्हटलं तसं होणार आहे का? त्याची काही शाश्वती नाही, काही शाश्वतीच नाही काही. कारण आपण खूप छान राहायचं असं विचार करा. मी आता कोणालाही वाईट बोलणार नाही, कोणाला शिवी नाही देणार, कोणाशी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार करणार नाही, म्हणजे कोणाला मनाला वाईट वाटेल असं बोलणार नाही, असं आपण ठरवलं. म्हणजे आपण चांगलं राहणार. काय ठरवलं आपण राहणार चांगलं राहणार, आणि चांगली गोष्ट आहे, नाही वाईट थोडीशी. हे चांगुलपणावर सत्ता गाजवणं ही चांगली गोष्ट आहे. चांगुलपणावर सत्ता गाजवणं ही वाईट गोष्ट थोडीच आहे. पण ह्या चांगुलपणावर सत्ता गाजवण्याचा आपण जरी विचार केला तरी अशी काहीतरी परिस्थिती, ती अशी काहीतरी वेळ येते की लोक आपला चांगुलपणा सगळा उलथापालथा करून टाकतात, एका क्षणात संपवतात. म्हणजे असं काहीतरी होतं. म्हणजे मी सकाळी विचार करत असतो आज आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही, आज कोणालाही आपण काय करायचं डिवचायचं नाही. पण असं काहीतरी होतं की आपला चांगुलपणा अख्खा, म्हणजे आपली चांगुलपणावरची सत्ता संपलेली असते. मी आज कोणालाही वाईट बोलणार नाही. हे सगळं जे आपण प्रयत्न करतो, आपण ती सत्ता त्याच्यावर सत्ता गाजवण्याचा कळत नकळतपणे प्रयत्न असतो. काही नाही, जे होईल ते होईल, त्याच्यात काही करायचं हे ना. ह्याचं सुद्धा जेवढ्या गोष्टींवर सत्ता, चांगलं वाईट, शरीर, माणसं, पदार्थ, विचार, कशावरही ज्याच्यावर आपण सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्यावर सत्ता गाजवायचा आपण प्रयत्न करत असताना जेव्हा जेव्हा ती सत्ता डळमळते तेव्हा तेव्हा दुःख होतं, आणि जेव्हा जेव्हा ती सत्ता टिकते तेव्हा तेव्हा सुख होतं. पण या सत्तेच्या टिकण्याने निर्माण होणारं सुख, या सत्तेच्या डळमळण्याने निर्माण होणारं दुःख, हे दोन्ही फसवे आहेत. हे दोन्ही सुख दुःख जे आहेत ना, हे काही खरे नाही. हे काय, हे दोन्हीही फसवे सुख दुःख आहेत, होतात ते. म्हणजे आपल्या बायकोने जर आपलं ऐकलं तर काय वाटतं, कसं वाटतं आपल्याला? असं वाटतं अरे फार छान आहे. आणि त्याच बायकोने लाटणं काढलं तर समजा चुकून, सगळ्यांसाठी नसेल काढत पण शाब्दिक लाटणं असतं, काही काही चांगल्या स्त्री असतात, पण ते प्रत्यक्षात लाटणं नाही दाखवलं तरी शब्दाने खराटा काढतात आणि सगळा साफसफाई करून टाकतात. मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मग वाईट राहतं का, काय होतं, मग दुःख होतं. सत्ता डळमळते आपली सत्ता डळमळली की मग काय होतं, दुःख होतं, वाईट होतं. अरे अरे, मग आपण विचार करतो जाऊ दे आता घर सोडून जाऊया, महाराजांनी तसं आमंत्रण दिलेलंच आहे असं वाटतं. मग काय काय लोकांना, मला फोन नाही करत लोक, कारण त्यांना शंका गॅरंटी असते दुसऱ्या दिवशी सगळ्यांची दिवसावर होणार आहे. सत्ता परत काबीज होण्याची शक्यता आहे. काय आहे, सत्ता उद्या परत काबीज होण्याची शक्यता आहे, करण्याची नाही, तह होण्याची शक्यता आहे. आणि हे तहकूब होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर हे तहकूब होऊन तह होऊन सत्ता काबीज होण्याची शक्यता असल्यामुळे कोणी महाराजांना सांगत नाही महाराज आलो. बरं तिथे जाऊ तर महाराजांची सत्ता आहे, भीती काय आहे, तिथे महाराजांचंच चालणार डोकं, आपल्याला काय अधिकार राहणार, मग गेलं कामातून. त्यापेक्षा बायकोची सत्ता बरी, असं पण होतं ना, नकळतपणे, कळतपणे नाही, नकळतपणे असं होतं. तर गमतीशीर खेळ आहे, सत्तेचा खेळ हा बरं गमतीशीर आहे. सत्ता म्हणजे पंतप्रधानाच्या स्पर्धेत उतरलेले सत्तेसाठी धावतात असं नसून आपण प्रत्येक जण रात्रंदिवस सत्तेच्या पाठीमागे धावतोय, प्रत्येक जण. म्हणून इथं कोणाला नावं ठेवता येत नाही आणि कोणाला म्हणता येत नाही की हाच मूर्ख आहे किंवा हाच चांगला माणूस नाही, हाच नालायक आहे, असं काही आपण म्हणू शकत नाही, कारण आपणच त्या तुत्यामध्ये जाऊ, आपण सगळेच एकाच वर्गात आहेत. मग आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता काय करावं लागेल, सगळ्यांना काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. कशाचा, सत्ता
सत्ता नको, कुठलीच सत्ता नको, काही सत्तेची गरज नाही. शरीराची सत्ता पाहिजे का? आपल्याला असं वाटतं ह्याच्यामुळे आपण आहे, म्हणजे ह्याच्या सत्तेवर आपली सत्ता वाटते आपल्याला. कशावर वाटते? एखादं प्रिय व्यक्ती असते, म्हणजे नवरा किंवा बायको, मूल, संपत्ती, काहीतरी एखादी प्रिय गोष्ट असते आपल्याला. आता त्याच्यामुळे आपली सत्ता वाटते आपल्याला, आपलं त्याच्यामुळे सत वाटतं. आपलं सत्यत्व कशामुळे वाटतं? आपल्या जगण्याला सत्यत्व काय आहे यांच्यामुळे असं वाटतं आपल्याला. मग कधी कधी असं वाटतं, अरे बायको जर मेली तर आपलं काय व्हायचं, असं वाटतं. म्हाताऱ्या लोकांना जास्त प्रश्न असतो, कारण पोरं बाळा विचारत नाहीत. विचारणारं एकच उरलेलं असतं माणूस, एक तर नवरा एक तर बायको. मग त्यांना फार भीती असते, त्यामुळे बायको जर गेली तर आपलं काय व्हायचं. काय होत नसतं, कारण बऱ्याच लोकांची बायका जातात मध्ये सोडून. त्याला उलट पण होतं, जास्तीत जास्त उलटच होतं. हा जातो लवकर, कारण जास्त काळजी करतो. ती म्हणते काय काळजी यायचं. त्यामुळे जास्तीत जास्त म्हातारे जात नाहीत, जास्त म्हातारे लवकर जातात. असं जगामध्ये काय दिसतं, जास्तीत जास्त जाणाऱ्यांची संख्या कोण याची? पहिली पुरुष. पण मग ते स्त्रीला पण वाटतं, अरे काय आपलं सगळं संपलं. मग उरलेलं आयुष्य ती रडत काढावं लागतं. अशी परिस्थिती तयार होते. तर आपल्याला सत्यत्व कशात वाटतंय? हे जर घर गेलं तर काय करायचं आपण? काय वाटतंय? हे घर गेलं तर काय, नवरा गेला तर काय, बायको गेली तर काय, शरीर गेलं तर काय, पैसे सगळे संपले तर काय. मला कधी कधी असं वाटतं, लोकांनी मला जेवण दिलं नाही तर काय, आपल्याला भिक्षाच नाही वाटली कोणी, म्हणून मी रोज प्रॅक्टिस करतो उपाशी राहण्याची. म्हणजे काय, नाही दिलं जेवण तरी चालतंय, आहे की नाही? गमतीचं भाग सगळं. सत्यत्व कशात वाटतंय? आपलं सत्यत्व कशात आहे? ह्यांच्या सगळ्यात सत्यत्व वाटतंय. आपण हे नसलं तर आपलं काय होणार, म्हणजे आपलं गेलं, संपलं सगळं, आपली सत्ताच गेली असं वाटतंय. कारण त्या सत्तेची हाव आहे आपल्याला. ही सत्तेची नकळत असलेली हाव जी आहे, त्याच्यामुळे हे गेलं तर आपलं सगळं संपेल अशी भीती आहे आपल्याला. शरीर गेलं तर मी संपलो असं वाटतंय, म्हणून मरावं नाही वाटत आपल्याला. आपल्याला काय वाटतंय? आपण मरायला नाही पाहिजे. आपण मरायला नाही पाहिजे का वाटतं? कारण ह्या शरीरामुळे आपल्याला सत्ता वाटते, या शरीराच्या बाहेर असलेल्या सगळ्यांमुळे आपली सत्ता वाटते. त्यामुळे हे गेलं तर काय होणार असं वाटतं. तुम्हाला जर म्हटलं तर चला तुम्ही कोण कोण उद्यापासून नाही तर आजपासूनच सगळं सोडून माझ्यासोबत आश्रमात येत आहे, असं कोणाला म्हटलं तर कोण म्हणे येईल? का बरं नाही येणार? का बरं नाही येणार? तुम्हाला यायचं नाही म्हणून येणार नाही का दुसरं काय करणार? कशामुळे नाही येणार? कारण इकडे जी सत्ता गाजवता येते ती जाईल याची भीती आहे. भीती कसली आहे? इकडे जी सत्ता गाजवता येते कळत नकळतपणे ती जाईल याची भीती आहे, म्हणून आश्रमात जाऊ शकत नाही, म्हणून जंगलात जाऊ शकत नाही, म्हणून गुहेत जाऊ शकत नाही, म्हणून हे शरीर सुद्धा सोडण्याची भीती वाटते. शरीर सोडायचंय असं नसून ते सुटणारच आहे. म्हणजे मुक्त झाला तरी सुटणार आहे, बद्ध राहिला तरी सुटणार आहे. म्हणजे तुम्ही मुक्त व्हा की बद्ध राहा, शरीर सुटणारच आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून त्याचं घाबरायचं किंवा रडत बसण्याचं काही कारणच नाहीये खरं तर. पण आतमध्ये सगळे भेदरलेल्या स्थितीत आहोत आपण. आपल्याला भीती वाटते नकळत, काय होणार असं नकळतपणे वाटत असतं. पण मग बाहेरच्या या सगळ्या पदार्थांवर सत्ता गाजवण्याच्या नादात आपण ते कधी कधी विसरून जातो, बऱ्याच वेळा विसरून जातो. पण जसं जसं म्हातारपण येतं तसं लक्षात येतं, अरे ह्याची सत्ता सुटली तर मग गडबड आहे. हे बाकीचं काही नसलं तरी चालेल. आता जर अटल बिहारी वाजपेयीला जाऊन म्हटलं की तुम्ही एक काम करा, इथून पुढे परत 15 वर्ष तुम्ही पंतप्रधान व्हा, काय म्हणतील ते? म्हणजे काय झालं, काय झालं तर काय म्हणणार? त्यांना म्हटलं तुम्हाला 20 वर्षासाठी पंतप्रधान करून टाकू पुढे, काय म्हणणार ते? आता नको है ना. कशामुळे म्हणाल? लक्षात येईल त्यांना काय नाही, याच्यात काय नाही राहील असं वाटतं. शरद पवारला जर म्हटलं तर सांगता येत नाही काय म्हणेल. म्हणजे शरद पवार म्हणजे एक माणूस आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक माणूस. शरद पवार जरा वय जास्त कमी आहे, त्यामुळे ते म्हणू शकतात जरा थोडे धडधाकट आहे त्यांच्यापेक्षा. पण शरद पवारचं सुद्धा वय जर वाढलं अजून 20 वर्षांनी, आणि 20 वर्षांचं आपण त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं तुम्ही व्हा पंतप्रधान, ते काय म्हणणार? असं म्हणणार तुम्ही? असं होईल, कारण त्यांनाही लक्षात येईल की म्हातारपणानंतर काही नाही राहिलेलं. मग शरद पवार काय, मी काय, अटल बिहारी वाजपेयी काय, तुम्ही काय, आपण सगळेजण जे आहेत ना, हे सगळेजण आपल्याला जी वाटते ती सत्ता कुठपर्यंत विचार करत असतो, एका ठराविक वेळेपर्यंत विचार करतो. त्यानंतर मात्र आपण त्याचा सोडून देतो है ना. कारण त्यावेळेस ते पदार्थ जे आहेत ते तेवढे प्रबळ झालेले असतात. म्हणजे शरीर जेव्हा प्रबळ होईल, शरीर प्रबळ केव्हा आहे? तरुणपणात. तरुणपणात शरीर प्रबळ नाही. तरुणपणात आपण प्रबळ आहोत, शरीर कमजोर आहे.
म्हणून शरीराला आपल्याप्रमाणे आपण वागू शकतो तरुणपणात. म्हातारपणात शरीर प्रबळ आहे, आपण कमजोर पडतो, म्हणून शरीर आपल्याला त्याच्याप्रमाणे वागवतं. वाटतं उलट बरं. आपण म्हणतो शरीर धडधाकट आहे. शरीर धडधाकट नाही, हा धडधाकट आहे. तो शरीरावर ताबा ठेवू शकतो. जसजसं तो खंगतो, जसजसं मनुष्य खचत जातो, तसं शरीर. नाही तर काही काही म्हातारे असे लोक असतात की एकदम म्हातारे असतात पण तरी सुद्धा दणकट असतात. ते शरीर दणकट नसतं, तो दणकट असतो त्या शरीरापेक्षा. पण असं किती काळ करता येईल तरी सुद्धा 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 110 वर्ष करीत. पण त्याच्यानंतर मात्र शरीर म्हणतं आता नाही. काही काहींना तर 40 वर्षातच लोळवतं ते. काहींना रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच लोळवतं. रिटायर होईपर्यंत काय नाही होत. रिटायर झालं की दुसऱ्या दिवशी त्याला प्रश्न पडतो आता गेला समजा असं वाटतं. तर गमतीशीर खेळ हा सत्तेचा. हा अख्खा जग म्हणजे कशाचा खेळ आहे? सत्तेचा खेळ आहे. सत्ता. अख्खा जग हा कोणाचा खेळ आहे? सत्तेचा खेळ आहे. प्रत्येक जण कशा पाठीमागे धावतो? सत्तेच्या पाठीमागे धावतो. बाकी काही नकोय प्रत्येकाला. सत्ता पाहिजे. आणि सत्ता कोणालाही मिळते असं वाटतं. मिळते असं वाटतं. पोट भरलंय असं वाटतं. कुठपर्यंत? पुढची भूक लागेपर्यंत पोट भरलंय असं वाटतं. आपण म्हणतो पोट भरलं, हा आता पोट भरलं असं कुठपर्यंत वाटतं? पुढची भूक लागेपर्यंत. सत्तेचा खेळ असाच आहे. असं वाटतं सत्ता आली, कुठपर्यंत वाटतं? दुसरी सत्तेची अपेक्षा तयार होत नाही तिथपर्यंत. म्हणून जसं पोट कधीच भरत नसतं, भरल्यासारखं वाटतं, तसं सत्ता ही कधी पूर्ण होत नाही. ती सत्ता कमीच वाटते. तुम्ही कुठलीही सत्ता मिळवा ती कमीच वाटणार आहे. कुठलीही जगातली कुठलीही सत्ता. म्हणजे वृत्तीपासून सुरुवात करून बाहेर बाह्य पदार्थ, बाह्य जगतामध्ये ब्रह्मलोकापर्यंत कुठेही जा आणि कुठलाही पदार्थ, विचार, क्रिया काही असो, या सगळ्यांवर जी सत्ता आपल्याला वाटते ही कशी आहे? नुसती फसवी आहे. आपलं पोट भरणं हे कसं आहे? फसवं आहे फक्त. ती फक्त खेळ चालू ठेवण्यासाठी आहे. पोट भरणं हे फक्त खेळ चालू ठेवण्यासाठी आहे. कारण पोट नाही भरलं तर खेळ चालणार नाही, बंद होणार. तसं सत्तेचा खेळ चालू राहावा म्हणून ते जसं पोट भरणं कशामुळे वाटतं? पुढचं पोट भूक लागेपर्यंत, मग पुन्हा पोट भरायचं, मग पुन्हा पुढची भूक लागते, मग पुन्हा पोट भरायचं, मग पुन्हा पुढची भूक लागते. हे जसं आहे तसं सत्ता ही कशी आहे? ही मिळते, ती मिळते, पुढचं असं वाटतं. मग हे संपवायचं पुढचं, ते संपायचं पुढचं, ते संपायचं पुढचं, असं करत 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 मरून जातो मनुष्य. मरतो, मग दुसरं शरीर, मग दुसऱ्या शरीरावर सत्ता वाटते. कुत्र्याला वाटतं त्याची सत्ता कशावर आहे? त्याच्या शरीरावर आहे. अजून जास्त हुशार असलं त्याला वाटतं हे इलाका कोण आहे? इलाका कोणाचा आहे? कुत्र हुशार असलं त्याला काय वाटतं? हा इलाका आपलाच आहे. म्हणून किती भुका, ते कुठपर्यंत वाटतं? दुसरा एखादा कुत्रा बलदंड येत नाही तिथपर्यंत. दुसरा एखादा कुत्रा आला की मग हा त्याच्यावर भोगतो, तो त्याच्यावर भोगतो. पण दोघांनाही कळत नाही हा इलाका त्यांचा दोघांचाही नाही, हा इलाका दुसराच कोणाच तरी नाही. इथं आमच्या इकडे बाहेर कुत्री भुकत असतात. मी मध्ये जरा आजारी होतो तेव्हा तिकडे राहायचो, पलीकडल्या बिल्डिंग मध्ये भाऊंच्या तिकडे. तर ते खाली कुत्री भुकायचे रात्री कापरात. तर मी गमतीने उठून बघायचो, कारण मला उद्योगच नव्हता. तर रात्री उठून बघायचो तर एक कुत्र दुसऱ्या भुकायचे, तिकडून एक यायचे, इकडून एक यायचे, आणि प्रत्येकाला वाटायचं हा इलाका कोणाचा आहे. त्यांना माहित नाही रात्री माणसं झोपलेत. इथल्या इलाक्यातली माणसं झोपलेत ह्या माहिती नसल्यामुळे त्यांना वाटतं हा इलाका आपला आहे. एक दिवस माणूस वर उठला, वरून एक कुंडी घेतली त्या कुत्र्यावर टाकली वरून खाली. मग त्यांना लक्षात आलं हा इलाका आपला. सगळे पळून गेले. गमतीचा खेळ आहे ना. वरच्या मधल्यावर एका माणसाने कुंडी टाकली डायरेक्ट खाली. तसे आपल्याला कुंडी पडायला लागली डोक्यावर आपल्या. मग कळतं की इलाका आपला नाहीये. कुठं भुकत नाही बसायचं. किती भुकत बसणार? कुठं वर भुकणार? घरात भुकतो आहे की नाही. मग बायको दाखवून माझा इलाका आहे. बायकोचं नाही तेवढी ताकद नसली बायकोची, पोरग दाखवून देत शांत व्हा आहे ना. असं पोरग नसतं तर बाप, आपला बाप, कोणीतरी आपल्याला कधीतरी आपला इलाका नाही हे, हा पण आपला इलाका, हा आपला इलाका आहे असं जिथपर्यंत रात्र आहे. कुत्र्यांना जसं रात्र आहे तिथपर्यंत तो इलाका त्यांचा वाटतो. दिवस झाला की सगळी माणसं जागे झाले की कुत्री आपली कुठेतरी जाऊन बसतात शेपूट घालून. तसंच आहे. हा इलाका कुठपर्यंत आपला वाटतो? फक्त मृत्यू सापळा रचत नाही तिथपर्यंत हे आपलं वाटतंय. एकदा त्याने सापळा रचला की तुम्ही किती बलदंड असू देत, तुम्ही किती शहाणे असू देत, किती श्रीमंत असू देत,
किती मोठे महाराज असू दे, का रंक असू दे, का राव असू दे, मग लक्षात येईल हा आपलं काही इलाका नाही, चला. म्हणजे उरलेलं लोक उरलेली जाळून टाकतील. गेला गैरसमज आपला दूर झाला. कुठला दूर झालाय? तो समज घेऊन अनंत जन्म फिरत राहतो. मग हा समज काढा. चुकीचा समज घेऊन काय जगायचंय, नाही का? चुकीचे समज घेऊन जगू नका. जगतोय सगळे आपण. हाव आहे सगळ्यांना सत्तेची. आपल्या सगळ्यांना सत्तेची हाव आहे. सत्ता ही आपल्या घरातून सुरू होते, नव्हे आपल्या शरीरापासून सुरू होते, नव्हे आपल्या वृत्तीपासून. सत्तेची हाव कुठं सुरू होते? आतमध्ये वृत्तीपासून सत्तेची हाव सुरू होते. मी पुण्यवान होईल, मी असं होईल, मी तसं होईल, मी चांगला होईल, मी धर्मवान होईल. हे सात्विक लोकांची हाव असते. नालायक लोकांची हाव असते, जगातला एक नंबर गुंड होईल असंच लागेल. त्यांची काहींची आया पण तेच शिकव. आया म्हणजे आई, आया नाही. काही लोकांची आई सुद्धा पोरांना ते शिकवते. वाघ आहे पोरगा माझा, काय म्हणते? वाघ आहे. मग काय का कोणत्या सारखा? मग त्याला पण आतमध्ये वाटतं कोणाला घाबरायचं नाही. काय वाटतं त्याला? म्हणजे पाप शिकवते. काय शिकवते? काय शिकवते त्याला? पापी व्हायचं, म्हणजे पापावर वर्चस्व गाजवायला शिकवते आई. त्याचे मित्र परिवार पण दोन टाळके जमा होतात. त्याला म्हणतात बाळ्या तू दादा आहेस. मग हा पण म्हणतो हा. मग काय शिकवतात? पापावर वर्चस्व गाजवायला शिकवतो. आपण परमार्थ करणारे लोक पुण्यावर वर्चस्व गाजवायला शिकवतो. काही लोक पाप पुण्याच्या मध्ये कुठेतरी तरंगत असतात. तर असं वृत्तीवर सगळे वर्चस्व गाजवतात नकळतपणे. आणि त्या वृत्तीपासून सुरू होऊन हा खेळ खाली खाली सरकत येतो. आणि ब्रह्मलोक ते पाताळ लोक इथपर्यंत चालतो. हा खेळ कुठे चालतो? इथपर्यंत हा सत्तेचा खेळ आहे. अख्खं जग का चाललेलं आहे माहितीये? फक्त सत्तेसाठी चाललं. अमेरिकेला वाटतं आम्हीच शहाणे. अमेरिकेला काय वाटतं? आम्ही शहाणे. भारत म्हणतो 2020 पर्यंत आपल्याला शहाणं व्हायचंय. काय म्हणतो भारत? शहाणं व्हायचंय म्हणजे? मग चीन म्हणतो शांत राहा, तुमच्यापेक्षा आम्ही आधीच 10 फूट 10 कोस दूर आहोत. तुमच्यापेक्षा शहाणे आम्ही आधीच झालोय. अख्खा जगाचा खेळ असा आहे बरं सगळं. तर प्रत्येक जण ह्या त्रिलोकामध्ये सत्तेच्या पाठीमागे धावतो. आणि म्हणून खऱ्या सत्तेपासून त्रिलोक बाजूला पडलाय. त्रिलोक या सत्तेपासून, सतपासून त्रिलोक बाजूला जाण्याचं कारण काय? म्हणजे ब्रह्मादिक सुद्धा, त्यांना सुद्धा सत लक्षात न येण्याचं कारण काय? ते आणि आपण वेगळे नाही, काही वेगळे नाही. पद मोठं आहे फक्त, शरीर वेगळं आहे, असं एवढं फरक. आयुर्मर्यादा वेगळी आहे, पद मोठं आहे, शरीर वेगळं. याच्या पलीकडे ब्रह्मदेवात आपल्यात काही फरक नाही. म्हणून ब्रह्मदेव म्हणजे फार मोठं काहीतरी गोष्ट आहे असं काही नाही. इंद्र म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, यम म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असं काही नाही. फक्त पद मोठं आहे, फक्त शरीर वेगळं आहे, बाकी याच्या पलीकडे काही नाही. त्यालाही सत्तेची लालसा आहे, आपल्यालाही सत्तेची लालसा आहे. त्याची सत्तेची लालसा भिन्न आहे, आपली सत्तेची लालसा भिन्न आहे. तोही गुंतलेला आहे, आपणही गुंतलेलोच. म्हणून त्यालाही विचार करावा लागेल, आपल्यालाही विचार करावा लागेल. त्यानेही विचार करावा शहाणं व्हावं, आपणही विचार करावा शहाणं व्हावं. तो शहाणा होईल का नाही सांगता येत नाही, आपणही शहाणा होईल का नाही सांगता येत नाही. म्हणून आपला जगाचा खेळ सुरू आहे. म्हणून आपण जगामध्ये राहण्याच्या लायकीचे. जगणं म्हणजे काय? जगणं म्हणजे जगणं म्हणजे बस जगाच्या लायकीचं राहण्याला जगणं असं म्हणतो. जो जगायच्या लायकीचा आहे तो जगात राहणार. आणि जगायचं म्हणजे काय? सत्तेच्या पाठीमागे प्रत्येक क्षणाला प्रयत्न करायचा, सिद्ध करायचा प्रयत्न करायचा की मी सत्तावान आहे. पण कुठला सत्तावान आहे? या सत्तेतल्या कुठल्या तरी सत्तेचा तो अधिकारी आहे ना. नाही कुठं म्हणतो आपण, आहोतच. आपण प्रत्येक जण सत्तावान आहोत, पण कुठल्या भलत्याच सत्तेचे सत्तावान झालोय आपण. नको त्या गोष्टीची सत्ता मिळवून बसलोय आणि नको त्या गोष्टीच्या सत्तेच्या पाठीमागे धावतोय सगळेजण. मग सावध व्हावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, एकमेकांना मदत करावी लागेल. ह्या कुठल्याच सत्तेच्या पाठीमागे धावायचं नाही, हे आपल्याला एकमेकांना मदत करायला हरकत नाही ना. आता मी तुम्हाला सांगतोय, फक्त मदत करतोय. सांगतोय म्हणजे काय करतोय? मी फक्त मदत करतोय. तुम्ही ऐकायलाच असं काही थोडंच आहे. आणि बरं तुम्ही ऐकायलाच असं मी समजलो तर पुन्हा माझं काय झालं? मी गुंतलो ना. म्हणून सत्ता जी असते ती फार भयंकर गोष्ट. सत्ता ही वाटोळ करून अख्ख्या जगाचं वाटोळ केलंय सत्तेने. वाटोळ का म्हणावं? वाटोळ म्हणायचं कारण की खऱ्या सत्तेपासून दूर राहिलो आपण, खऱ्या सत पासून दूर गेलो. खरं सत्य तो बाजूला गेलो. पण तसं जगात वाटत नाही. तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही आता या गावाचे मालक आहात, या गावाची सगळी संपत्ती तुम्हाला देण्यात येत आहे, फक्त तुम्ही महाराजांचं प्रवचन वगैरे काय ऐकायचं नाही. तर ज्यांना पैशाची हाव आहे,
पैशाची सत्ता पाहिजे, ते कोण देतील माझं चिंतन ऐकायला? माझं चिंतन ऐकायला ते काय? तुम्ही म्हणाल नाही महाराज आम्ही येणार ना, कारण तुम्हाला जी सत्ता पाहिजे ती नाहीये. ज्यांना पैसा पाहिजे ते माझे चिंतन ऐकायला येत नाहीत. आले तरी टिकत का त्यांना पैशाची हवं, ते पैशाच्या पाठीमागे जाईल का त्यांना पैशामध्ये सत्ता वाटते म्हणून ते तिकडे जातात. ज्याला जी सत्ता वाटते ती सत्ता माझ्याकडे जर मिळतच नसेल ते माझ्याकडे कशाला येते? कोणाला कुठली सत्ता आवडेल हे सांगता येत नाही. पैशाचं असं नाही, कुठलं एखाद दुसरी काहीतरी वाटते. तुम्हाला जी सत्ता वाटते, आवश्यक वाटते, ती सत्ता जर तुम्ही माझ्याकडे मिळाली नाही, माझ्याकडून मिळाली नाही, तुम्ही तरी का राहणार आहे? समजा येथे एखाद्याला पुण्यवान व्हायचं असेल आणि मी पुण्यवान होण्याच्या गोष्टी सांगतच नसेल, तर कोण इथे टिकेल? कारण आपल्याला काय वाटतंय त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर प्रत्येक जण जगातला ह्या सत्तेच्या पाठीमागे लागलेला आहे. शरीर बदलाने काही होत नाही. कुठल्याही शरीरामध्ये हाच खेळ आहे. ते झाडाचं असो, कुत्र्याचं असो, माणसाचं असो, देवादिकांचं असो, यक्ष किन्नर असो, कोणाचंही शरीर असो, कुठल्याही शरीरामध्ये हाच खेळ आहे. हाच सगळा व्यवहार सुरू आहे. मग हा कधीतरी थांबवण्याची वेळ आहे आणि ती वेळ म्हणजे मनुष्यदेह. मनुष्यदेहामध्ये या खेळातून बाजूला पडता येऊ शकतं. पण हे करणार कोण? हे कोणाला आवडेल हे सांगता येत नाही. कारण एखादा जर देशाचा पंतप्रधान व्हायचं असा हेतू ठेवून जगत असेल आणि त्याला जर सांगितलं बाबा हे काही सत्तेच्या पाठीमागे नको लागू, त्याच्यापेक्षा तू आपलं याच्यातून बाहेर पड, तर तो ऐकेल का? नाही ऐकत. एखाद्याला म्हटलं तू स्वची सत्ता लक्षात घे, कशाला तू बाकीच्या कशाच्या नादी लागतोस, तर तो ऐकेल का? तो ऐकणार नाही. आपल्याला फक्त आपली स्वची सत्ता लक्षात घ्यायची, बाकी कोणाच्या सत्तेच्या नादी लागायचं. कुठल्याही सत्तेच्या पाठीमागे धावायचं नाहीये. आणि धावतो म्हणजे शरीर नाही धावत. कोण धावतोय? जीव धावतोय. वृत्ती धावत नाही. जीव त्या वृत्तीच्या पाठीमागे धावतो. वृत्ती ही जड आहे, तिला धावता येत नाही. जीव हा चैतन्य रूप आहे, वृत्तीला धावता येत नाही. चैतन्याच्या स्पर्शामुळे ती धावू शकते. शरीराला धावता येत नाही, चैतन्याच्या स्पर्शामुळे शरीराला धावतात. हे कळलं तर फार लांबची गोष्ट आहे. तर वृत्ती धावत नाही. धावतो कोण? जीव धावतो. आपण जीव आहोत. आपण जो जीव आहोत हा जीव धावतो कोणाच्या पाठीमागे? म्हणून या जीवाने थांबलं पाहिजे. कोण थांबलं पाहिजे? जीव थांबला पाहिजे. जीव थांबला की मन काय धावणार आहे? जीव म्हणजे आपण. हा जीव धावला नाही की मन धावत नाही. जीव का धावणार नाही? जीवाने जर स्वतःची सत्ता लक्षात घेतली तर धावणार नाही. जीवाला स्वतःच्या सत्तेचं ज्ञान झालं की जीव धावणार नाही. जीवाला कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे? स्वतःच्या सत्तेचं ज्ञान झालं पाहिजे, मग जीव धावत नाही. आणि जीव धावला नाही की मन धावत नाही. म्हणून आता कुठे धावे मन? तुमचे चरण देखील. चरण म्हणजे ज्ञान, आणि तुमचे म्हणजे भगवंताचं, म्हणजे जीवाचं, म्हणजे साक्षीचं किंवा स्वरूपाचं ज्ञान. त्याचं ज्ञान एकदा झालं की मन धावत नाही. मन धावत नाही म्हणजे खरं जीव धावत नाही. मग मन धावत असलं तरी जीव धावत नाही. म्हणून मन धावून सुद्धा जीव धावत नसतो. जीवाने धावू नये. मन धावू देत, शरीर धावू देत. एकदा जीवाची धावपळ संपली की शरीराची, मनाची, इंद्रियांची होणारी धावपळ ही चालू गाडी बंद केल्यानंतर जसा मोमेंटम राहतो त्याप्रमाणे असते. एखादी गाडी चावी बंद केली तर त्यानंतर ती चाकामध्ये जो हे असतो, वेग असतो, त्या वेगावर फक्त तेवढ्या अंतरपर्यंत जाते. उतार असेल तर लांब जाते. त्याप्रमाणे एकदा का जीवाने धावणं बंद केलं म्हणजे त्याची चावी बंद झाली की पुढे मन धावेल का नाही? ते धावतं पण धावत नसतं. शरीर धावतं का नाही? धावतं पण धावत नसतं. असं होऊन जातं. पण त्यासाठी कोणी धावणं बंद केलं पाहिजे? त्या जीवाने या सत्तेच्या पाठीमागे धावायचं बंद केलं पाहिजे. जीव सत्तेच्या पाठीमागे धावलं नाही पाहिजे. कुठल्या? लोक सत्ता बदलतात, काय करतात, आणि त्यांना असं वाटतं की आम्ही धावणं बंद केलं. म्हणजे एखादा मनुष्य पूर्वी त्याला काहीतरी राजकारणामध्ये पद पाहिजे होतं म्हणून धावत होता. महाराजांची भेट झाली. महाराज म्हटले, बाबा रे, कशाला तू राजकारणाच्या त्या पदाच्या पाठीमागे धावतोस? धावू नको. आता हा म्हटला की बरोबर आहे, महाराज सांगतो, मग ऐकायला पाहिजे. मग त्याने राजकारणातल्या पदांच्या पाठीमागे धावणं बंद केलं. म्हणजे सत्तेच्या पाठीमागे धावणं त्याने काय केलं? बंद केलं. आता तो पैशाच्या पाठीमागे धावतो.
समजा, तर काय झालेलं, त्याने फक्त काय केलंय, दुसरीकडे धावायला लागला तो. म्हणजे सत्ता वेगळी पाहिजे आपल्याला. एखाद्याला म्हटलं तू पापी होऊ नकोस, पापी राहू नकोस, म्हणजे पापावर जी आपलं सत्ता असते ती राहू नको, मग तू नालायक माणूस राहू नकोस. मग तो काय करतो, तो पुण्याच्या पाठीमागे धावतो आणि ते पुण्यवान होण्याचा प्रयत्न करतो. मग पुण्य ही सत्ता आहे, जशी संपत्ती ही सत्ता आहे, तसं पुण्य ही सत्ता आहे. मग त्याच्या पाठीमागे धावतो. मग त्याच्या पाठीमागे धावलं तर काय होणार आहे, त्याच्यात जितकं उत्कृष्ट होईल तितकं उच्च लोकांना जातो. पण ते टिकत नाही, कुठल्याही जगातलं टिकणार नाहीये, कुठली सत्ता टिकणार नाहीये. ब्रह्मलोकाची सुद्धा सत्ता टिकत नाही. ब्रह्मलोकातून सुद्धा माघारी फिरावं लागतं. आता ब्रह्मलोकातून क्रममुक्ती लागते असं शास्त्र आहे, पण ते कोणाला लागते, ते सगळ्यांना लागेल असं सांगता येतं. म्हणजे स्वर्ग लोकातून पुन्हा खाली होतो, पाताळ लोकातूनही पुन्हा खाली इकडे कुठेतरी जातो. आता खालीवर हे फक्त सुख दुःखाच्या हिशोबाने म्हणायचं, नाहीतर स्वर्ग लोक आणि पाताळ लोक सगळे सारखेच आहे. काय, स्वर्ग लोक आणि पाताळ लोक सगळे सारखे आहेत. दोन्ही सुद्धा या सत्तेच्या पाठीमागे धावलेलेच झालेले. म्हणजे एखाद्याला ज्याला वाटतं की मी ह्या गावात मला सगळे कसे घाबरले पाहिजे, काय वाटतं एखाद्याला, आपल्याला वाटतं, एखाद्याला म्हणजे आपल्याला वाटतं, आपल्याला काय वाटतं, गावातला कोण माणूस आपल्याला पुढे उभा नाही राहत असं वाटतं. म्हणजे हा काय नक्की काय वाटतं याला, हा पुण्यवान होण्याचा प्रयत्न करतोय का पापी होण्याचा प्रयत्न, काय होण्याचा प्रयत्न करतोय, आपण काय प्रयत्न करतोय. आपल्याला जर वाटत असेल की ह्या गावातलं सगळी माणसं आपल्याला टरकली पाहिजेत असं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. बरं, तुम्ही आता जरी शांत बसले असले, मी जरी आता छान महाराजांसारखं बोलतो आलो तरी मला पण वाटतं की आपल्या पुढे कोणाचा आवाज, आपल्या आईने पण आपल्याला सांगितलं होतं वाघासारखं राहायचं. कसं राहायचं, पोरगा कसा आहे माझा, वाघ आहे. काय शिकवतोय आपण स्वतःला, पापी व्हायला शिकवतो. आपल्याला कोणीच घाबरायला नाही पाहिजे. काय झालं पाहिजे, कोणी घाबरावं की नाही घाबरावं याच्या पलीकडे गेलो पाहिजे आपण. जगातलं कोणीच आपल्याला घाबरावं का नाही घाबरावं याच्या पलीकडे पाहिजे, कोणी नाही घाबरावं. आपण प्रयत्न करतो. तर पापी होण्याचं पण लोक काय करत असतात, त्यांना वाटतं ते पुण्य करतात. अन्नदान केलं म्हणजे, लोकांना फुकट यात्रा करवली म्हणजे पुण्य मिळतं का. 100 म्हाताऱ्यांना यात्रा करून आणतात समजा एखादा, आणि इकडं परत इलेक्शनच्या वेळेस वगैरे मग ते म्हणतात की आता सगळ्यांनी आपल्याला घाबरलं पाहिजे, कारण मी कॉर्पोरेटर झालो किंवा मी जर हा झालो तर सगळे आपल्याला घाबरून राहते असं वाटतं. म्हणजे तो पुण्य कमवतोय का पाप कमवतोय, काय करतोय, पुण्य कमवतोय का पाप कमवतोय, पापी होण्याचा प्रयत्न करतोय का पुण्यवान होण्याचा प्रयत्न. अख्ख्या गावावर मी सत्ता गाजवावी हे वाटणं हे पापी माणसाचं लक्षण आहे का पुण्यवान माणसं, पापी माणसाचं. ह्या लोकांच्या नादी नका लागू, त्याला सांगून काही उपयोग नाही येणार आहे. सगळ्यांनी माझंच ऐकावं हा काय आहे, गावाचं जाऊ दे, घराचं सांगतो आपण, आपल्या घरातल्या सगळ्यांनी आपलं ऐकावं असं वाटणं हे कोणाचं लक्षण आहे. आपण कोण होतोय, आपण पापी होतोय. सगळ्यांनी माझं ऐकावं हे वाटणं हे पापीपणाचं लक्षण आहे. सत्तेची हवे ती हे पाप आहे. तुम्ही म्हणाल बायकोने पण ऐकावं, हो ते सुद्धा पापच आहे. आपण मग तिथे बायको कशी पण वागल, मग बघ तू काय करणार. कारण गावच्या सरपंचाला वाटतं मी जर नाही लोकांना दाबून ठेवलं तर लोक कशी वागतील, मग नाही का. मी जर नवऱ्याला ताब्यात नाही ठेवलं तर तो कसाही वागेल असं बायकोला वाटतं. पण त्यामुळे ती पापी होती, पाप पात्रात वाढून घेते. तिला काय वाटतं, मी जर नवऱ्याला माझ्या ताब्यात नाही ठेवलं तर काय होईल, हा मोकाट सुटेल असं वाटतं. पण त्याच्यामुळे तिचं काय झालं, पाप वाढलं. अशी गंमत. तर जगामध्ये आपण जेव्हा पुण्य कमवायच्या नादाला लागतो तेव्हा पुण्य कमवत नाही, पाप कमवत. पुण्याशी जोडिता पापाची जोडी, तेणीची पापीची अधोगती. पुण्याशी जोडिता असं समजतोय की मी ह्या गावाचा सगळ्यांची देखभाल करतोय असं समजून तो पुण्य करतोय असं त्याला वाटतं. पण ते वाटत असताना काय चूक केलेली असते. समजा मी तुम्हाला इथं सांगतोय, आता मला सांगा मी हे पुण्याचं काम करतोय का नाही. मी तुम्हाला हे जे सांगतोय सगळ्यांना हे पुण्याचं काम आहे का नाही, आहे का नाही, आहे. म्हणजे सगळ्यांना मी शिकवतोय. आता मी असं म्हटलं मी सगळ्यांना शिकवतोय अशी जर मी सत्ता मांडलोय आणि समजा तुमच्यापैकी कोणी माझं नाही ऐकलं तर मला राग येईल का नाही. म्हणजे मी काय कमवलं, पुण्य कमवलं का पाप कमवलं. कारण तुमच्यातलं एखादं जरी माझं ऐकत नाही म्हटलं तर मला काय होणार आहे, तुमच्यापैकी एखाद्यातले जरी असं केलं की माझं ऐकत नाही तर मला काय होणार आहे, आपोमत राग येणार. आपोमत तुमच्यावर काय होईल, चिडचिड तयार होणार, राग होणार.
चुकून जर एखादा विनाकारण जांभळ्या तिथं बसला मी चिंतन सांगताना, तर मला काय होतं, मला काय येतं, विनाकारण एखादा पाय वर करतो, हे वर करतो, तिकडे असं असं करतो, आणि महाराज आपले सांगत असतात एकदम जीव तोडून, आणि महाराजांचं लक्ष गेलंच समजा चुकून, तर महाराजांना काय वाटतं, ऐकत नाही, मी सांगतो एवढं मी जीव ओतून सांगावा, आणि ह्यानी काय करावं. चिंतन आता नाही होत असं. आमच्या वर्गामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आम्ही शिकवतो, तेव्हा 60 मुलांना समजा शिकवतो, 60-70 मुलं शिकत असतात, तर आम्ही त्याला खूप जीव ओतून काहीतरी शिकवतो. आम्हाला काय वाटत असतं, सगळ्यांनी पोरं आपल्या मागे बसून मोबाईलवर टाइमपास करतात. बघितलं त्याला, मग काय चाललंय थांबतो, आपलं वाटतं त्याने ऐकावं आपलं. तुम्ही जगातला उत्कृष्टातल्या उत्कृष्ट जरी बोलले तरी 100% लोक ऐकत नाहीत, ऐकूच शकत नाही, आणि ऐकतायत असं वाटलं तरी ऐकत नसतात. हे तर आपल्याकडे ज्वलंत उदाहरण आहे आपलं. म्हणजे ऐकतायत असं वाटतं, पण एकच तास ऐकतायत असं वाटतं, त्याच्यानंतर ऐकलेलं काय असतंय. आता किती वर्ष झालं सांगतो मी, एवढ्या वर्षापासून मी भ्रमात आहे की सगळे ऐकतायत आणि तुम्ही पण भ्रमात, मी सांगतोय. म्हणजे दोघं एकमेकांना काय मदत करतायत, सत्ता टिकवण्यासाठी. तुम्ही महाराज तुम्हाला पण वाटतंय ना सत्ता आहे आमची, तुम्ही समजून घ्या, मलाही वाटतंय तुम्हालाही वाटतंय, आणि म्हणून जग आपलं टिकलंय. नाही तर आपला कधीच खेळ मोडला असता, आहे की नाही. तर महाराजगिरी आणि शिष्यगिरी हे दोन्ही सुद्धा गिरलेले आहेत, म्हणजे कोलमडलेलेच आहेत. म्हणून असे कोलमडलेपणा आपल्याला नष्ट करायचं आहे. याच व्यवहारातला नाही तर सर्व व्यवहारातला आपल्याला आपला कोलमडलेलापणा जो आहे तो संपवायचा आहे. 84 लक्ष योनी 14 भुवन अनंत काळापासून हा जो खेळ सुरू आहे, हा आपल्याला काय करायचा आहे, थांबवायचा. त्यासाठी आपल्याला सत्ता नको. काय नको, आता इथून पुढे कुठल्याही सत्तेची अपेक्षा नाही. कोणीच आपला ऐकू अगर नाही ऐकू, ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तरी ठीक आहे. कोणी याने सुद्धा, वृत्तीने सुद्धा, मनाने सुद्धा, बुद्धीने सुद्धा. काही लोक ते बळच त्या बुद्धीला ताण देत बसतात, पिळून काढत तिला बुद्धीला. काही लोकांना फार हाऊस असते, मला पण असते बरं, मला पण असं बुद्धीला फार पिळावा आणि बुद्धीत लक्षात ठेवा. काय नको लक्षात ठेव, तिने ऐकलं तर ऐक, लक्षात ठेवलं तर ठेवू दे, नाही तर जाऊ देते. पण आपल्याला हाऊस असते, नाही नाही, मग परत ग्रंथ उलगडून बघतो काय होतं, हा परत ग्रंथ बंद करून ठेवतो, परत आठवत बसतो, बुद्धीला ताणत असतं, आठवतं. मी काही लक्षात ठेवत नाही. आता मला आठवत नाही कुठली ओवी, काय सांगायचंय मला माहित नाही, एकाही चिंतनाला मला माहित नसतं मी काय सांगणार आहे. तर काय झालं, त्या बुद्धीला ताण देऊ, तिचं बघल ना ती, मला काय करायचं आहे की. पण एकदम सुरुवातीला जमत नाही, अवघड असतं. सात्विक बुद्धीची गरज असते, नंतर ते पण लक्षात घ्या तिची गरज नसते. काय जसे असेल तसे असेल, लक्षात राहावं नाही राहावं. सत्ता नको आपल्याला, कुठली सत्ता, कोणावरच सत्ता गाजवायची नाही आपल्याला. कोणावर सत्ता गाजवायची नाही, ना वृत्तीवर सत्ता गाजवायची, ना इंद्रियांवर सत्ता गाजवायची, ना देहावर सत्ता गाजवायची, ना देहाला चिकटलेल्या कुठल्या पदार्थांवर सत्ता गाजवायची, ना ब्रह्मलोक, ना पाताल लोक, ना मृत्यूलोक, ना कुठल्या विचारांवर सत्ता गाजवायची, ना कुठल्या क्रियेवर सत्ता गाजवायची, ना कुठल्या पदार्थांवर सत्ता गाजवायची. कारण बरेचसे लोक काही विचारांवर सत्ता गाजवत असतात, त्यांचे काहीतरी विचार असतात, मरेपर्यंत त्या विचारावर ते कसे असतात, सत्ता, मरेपर्यंत त्याच्यावर सत्ता गाजवत असतात. हा मरतो पण विचार मरत सत्ता गाजवतो, परिणाम काय नाही, तो विचारही संपतो नंतर. त्याला वाटतं असं, त्याला असं वाटतं की तो विचार मरणार नाही, पण तो विचार मरतो. कृतयुगातले जे विचार आहे ते कलियुगात राहिले का, संपले, मेले सगळे विचार. मग ते आठवण करून करून लोक रडतात, अरे अरे काय राहिले नाही आता, सगळे गेलं विचार. काय करतो आपण, म्हणतो ना बऱ्याच वेळा, चांगले विचार आता काही राहिलेले सगळे काय झाले, सगळे चांगले विचार गेले, असं आपण रडत राहतो. कारण आपल्याला ते चांगल्या विचारांवर सत्ता गाजवायची असते. चांगलं वाईट अमकं तमकं हे सगळं कशावरही सत्ता गाजवायची नाही. जसं आहे तसं आहे. नियती, काळ, यम, इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, ही सगळी जी मंडळी आहेत सांभाळते ना त्यांना. आपल्याला काय करायचं, ह्या गावात सत्ता गाजवायची ना, गाजव तुम्ही, आम्हाला काय करायचंय. तुला घरावर सत्ता गाजवायची ना, गाजव बाई. काय म्हणायचं, कोणाला म्हणायचं, तुला गाजवायची ना सत्ता, गाजव. जास्त तोंडाने बोलायचं नाही, मनातल्या मनात बोलायचं. जास्त तोंडाने बोलू नका गावात. तुम्ही जर असं म्हटलं गावच्या सरपंचाला की तुला गाजवायची ना सत्ता, गाजव सत्ता, तो तुम्हाला मारेल. आणि कोणी मारायचं सांगितलं म्हणून मलाही मारेल. त्यामुळे हे कोणाला म्हणायचं असतं, आपल्याला म्हणायचं, गप्रायचं, डिवचायचं नाही कोणाला जाऊ. आणि कोणाला म्हणायचं, तुला गाजवायची ना सत्ता, गाजव. जास्त तोंडाने बोलायचं नाही, मनातल्या मनात बोलायचं. जास्त तोंडाने बोलू नका गावच्या सरपंचाला की तुला गाजवायची ना सत्ता, तुला गाजवायची ना सत्ता, गाजव. आणि कोणी मारायचं सांगितलं म्हणून मलाही मारेल. त्यामुळे हे कोणाला म्हणायचं असतं, आपल्याला म्हणायचं, गप्रायचं,
म्हणजे घरी जाऊन बायकोला डिवसू नका की तुला काय गाजवायचे ना, सत्ता गाजव, मग झालंच. रविवारी तुमचं कॅन्सल चिंतन, मग पुढच्या रविवारी माझं कॅन्सल, ह्या रविवारी तुमचंच कॅन्सल, असं होईल ना. त्याच्यामुळे सत्ता गाजवायची. सत्ता गाजवली नाही की सत सापडेल. गंमत आहे ना. सत्ता गाजवली नाही की सत सापडतं, आणि सतचीच सत्ता हे लक्षात येतं. यांची कोणाची सत्ता नाही. यांच्या नादी लागलो म्हणून सत कळत नाही, यांच्या नादी लागलो म्हणून सतची सत्ता लक्षात येते. म्हणून सत हा शब्द नाही. त्या सतमध्ये काय आहे? सतमध्ये समाधी आहे. सतमध्ये काय आहे? समाधी आहे. पण आपला सत वेगळा आहे, आपला सत्ता वेगळी आहे. त्याच्यामुळे ही विकल्प आहे. इकडं हा विकल्प नष्ट केला पाहिजे, आणि ह्याच्या संबंधाने आपण तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून ते सविकल्प झालंय. कारण ह्यांच्या संबंधाने आपण त्याला सतकडे चाललोय ना, म्हणून ती सविकल्प आहे. नाही तर यांचा संबंध सोडला तर निर्विकल्प आहे. कारण हा सत शब्द जो आला तो यांच्या संबंधाने आला, म्हणून आपल्याला ही सविकल्प म्हणावी लागते. नाहीतर खरं तर काही ही सविकल्प नाही. हे गेलं, वजा केलं की निर्विकल्प समाधी आहे. पण तिथपर्यंत जायचंय आपल्याला, त्याला वेळ आहे. आधी काय करावं लागेल? या सगळ्या सत्तेच्या पाठीमागे धावायचं नाही. ज्याची सत्ता राहायची त्याची राहू देत. कोणाची राहिली त्रिलोकामध्ये आजपर्यंत? पृथ्वीवर, भारतात कोणाची सत्ता राहिली? भरत राजाची सत्ता होती, राहिली का? शंतनू राजाची सत्ता होती, राहिली का? दशरथाची होती, राहिली का? कोणाची राहिली? कोणाची सत्ता राहिली? दाखवा मला. कुठल्याही जगातली कुठल्याही ठिकाणची कुठलीही सत्ता कोणाची राहिली? मग कोणाची सत्ता आली? येणार कोणाची सत्ता? कायमच दशरथाची आली का? कायमच शिवाजी राजाची आली का? कायमच प्रभू रामचंद्राची आली का? कधीतरी रावणाची पण आली, कधी कधी कंसाची पण आली, कधी कधी निजामाची आली, कधी कधी मोगलाची आली, कधी फ्रेंच आला, कधी इंग्रज आला. कोणाची सत्ता आली? कोणाची? नाही पण अहो, ही सत्ता मिळवण्यासाठी वगैरे आम्ही जीव गेले, बलिदान केले, केलं ना. मग तुम्ही बावळट आहेत ना सर. तुम्हाला त्याच्यामुळे डुबले हे कुठं माहिती आहे? इथे किती आले आणि किती गेले, किती राजे आले, किती गेले, किती कुठल्या कुठल्या प्रांताचे आले आणि किती सत्ता गाजवली आणि गेली. पण त्याच्यामुळे सत बाजूला गेलं. पण त्या धुंदीत जे आहे त्यांना सांगून उपयोग नाही. का धुंदी जी असते ती भयंकर आहे. सत्तेच्या धुंदीत असणाऱ्याला काही सांगून उपयोग नसतो. तुम्ही ही धुंदी घेऊन जर इथे येत असाल तर तुम्हाला मी कितीही ओरडून सांगू दे, नाहीतर काही करून सांगू दे, तुम्हाला काही माझ्या सांगण्याचा परिणाम होणार नाहीये. जरी तुम्ही ऐकत असला तरी तुम्ही ह्या दरवाजाच्या बाहेर पडल्यानंतर त्याच मार्गाने जाणार आहात. कारण काय आहे? सत्तेची धुंदी. सत्तेची धुंदी असल्यानंतर माझं ऐकणं हे तुमच्यासाठी काय आहे? नुसता टाइमपास आहे. त्यामुळे याला काही किंमत नाही. ही सत्तेची धुंदी उतरली पाहिजे. आपल्याला कसलीही सत्ता नाही, काहीच राहायचं नाही आपल्याला जगामध्ये. काही नको, काही म्हणजे काही नाही. कुठल्याही शरीराचं नामोनिशाण नाही, कुठल्या लोकाचं नामोनिशाण नाही, कुठल्या काळात आपल्याला काहीच नको. नाम नको, रूप नको, त्याचा संबंध काय, कशाचा संबंध, कसलीच सत्ता नको. ही जेव्हा आपल्याला इच्छा निर्माण होईल, जी जेव्हा आपल्या जीवावर आपण ठामपणे बाणवू, जेव्हा आपल्याला ते पक्क बाणवता येईल आपल्या जीवावर, तेव्हा आपला परमार्थ सुरू होईल. तिथे परमार्थ सुरू होणार. तिथपर्यंत परमार्थ सुरू नाही, तिथपर्यंत सत्तेचा पाठीमागे धावतोय. मग ती पुण्याची असो, पापाची असो, विचारांची असो, क्रियेची असो, पदार्थांची असो, कशाची असो, तो काय आहे? सत्तेच्याच पाठीमागे धावतो. म्हणून तुम्हाला सत्य पाहिजे का? सच्ची सत्ता हवी आहे का? जर सच्ची सत्ता हवी असेल तर हे फेनाधिवत असलेली सगळी सत्ता धुडकावून लावा. धुडकावून लावा म्हणजे फक्त जीवापासून. बोलताना काही बोला, तुम्हाला जे बोलायचं. मला राजा व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय, पण आतमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे मी जरी किती म्हटलं मला महाराज व्हायचं, मी महाराज असायला पाहिजे, हे नुसतं बोलावं, पण आतमध्ये पक्क जीवावर लक्षात ठेवलं पाहिजे. काय आपल्याला ह्या सत्तेची काय घेणं? आपण रंक झालो काय, राव राहिलो का? आपण राजा आहोत का रंक आहोत? आपण नवरा आहोत का नवरा नाहीये? बाप आहोत का नाहीये? आमका आहे का तमका आहे? काही त्याला लक्षात नाही. बोलण्यापुरतं काही बोलू दे, पण जीवावर पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला ह्या कुठल्याही सत्तेशी काही घेणं देणं ठेवायचं नाही. हे लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा. जीवाला म्हणजे स्वतःला ते पुन्हा पुन्हा शिकवत. कशावरच आपल्याला काय करायचं नाही, गाजवायचं. हे कोणाला शिकवायचंय? जीवाला, म्हणजे स्वतःला शिकवत राहायचं. सुखिया झाला, सुखिया